हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. आज काय झालंय, सकाळ धरून घरी पाणीच नाही. आज मोटर जोडायची. आमची किती दिवस झाले जळी होती, भरून आणली. पाण्यातली मोटर आहे. बरेच दिवस झाले सगळं आणून ठेवलंय. जोडायचं राहिलं होतं. मोटर जोडणार काय यायला भावली लवकर. आज घरी गेलते आत्या बोलवायला. आता मी म्हणलं तुम्हीच जावा, मी तर सांगून दमून गेली. भाऊजी काय यायला तर आता गेलते. आलो म्हणलं इकडं काढून ठेवली. आज काय झाले, पाणी नाही कसलं, त्याच्यामुळे ही मोटर जोडावंच लागणार नाही. काय झालं हे ह्याचं ही असलं गेलं पांढरं नाही का, ते वायरीचं डबी जळली होती. आणि नंतर ना ते तिथलं हे पण कातून आणायचं होतं. ते सगळं करून आणलं बापूंनी जाऊन. मोटराची लाईट 4:15 वाजता जाते पहाटे. म्हणजे त्यावेळेस कोणी उठलेलं पण नसतं ना. आता सुटलाय गार, त्याच्यामुळं एवढ्या गारट्याचं कोणी उठत पण नाही. पाणी भरायचं राहिलंय, पाणीच नाही कसलंच. आणि आज वारं इतकं सुटलंय, म्हटलं चला सगळं साईडला काढून ठेवलंय. तिथं वाट बघतोय आता यायची, भाऊजी कवाशी तर ती. आज निवांतच आहे, आज काही काम नाही. बापू सकाळी म्हणलं आज काही नाही जायचं भाजी काढायला, उद्या काढायची म्हणून आज घरीच आहे. आत्या गेल्या तू वस्तीवरती, मला सांगितल्यात लाल मिरच्या तोडायच्या. त्या इथं जी मिरच्या होत्या ना हिरव्या, त्याला सगळ्या पिकल्यात मिरच्या. लाल जर म्हणलं आता लई ऊन लागायला लागले. म्हणजे थोड्या वेळाने ऊन थोडंसं खाली झाल्यानंतर ना तोडावतं, म्हणजे नाहीतर हाताची ह्याची आग होईल. हिरव्या लाल मिरच्या तोडायच्या म्हणलं. विमानं चाललेली आवाज येतोय सारखा. थंडीच वाजते आज, काय झाले काय माहिती. उन्हात गेल्यावर ऊन लागते आणि सावलीला बसल्यावर थंडी वाजते. असं वाटायला लागले काहीतरी होते, दुखते काहीतरी शरीरात आतमध्ये. जाणवं नाही. अश्विनी पण कुठेतरी गेली. कुठे गेली काय म्हणून मी इथं एकटीच बसली आपली. काही काम पण करू वाटाना. तांदूळ वाळू घातले तर तिथलं ते तांदूळ पण चाळून ठेवायचे. तर 2 दिवस झालं, काल पण राहिलं होतं. तसं उन्हाला टाकून चाळून ठेवावं लागतं उपणून. रेशनीचं तांदूळ थोडंसं वाळवून हे करून ठेवलं बरं, नाही तर त्याला सोन किड्या होत्या तसलं. कोंबड्यांचं ह्यांचं मस्तपैकी भारी चाललंय. वरडायचं काम सकाळी झाडून घेतलं होतं का नाही तुमच्याकडे? अजून किती पाला पडलाय बघायचं का? बास की बाबा, नाही कोण झोपलं, सगळी जागीच आहे ती. कोण झोपायचं एवढं म्हणून कसला पाला पडलाय. आणि काय 2 दिवस झालं झाडलंच नाही. इतकं हे झालेलं. तुमचा बापू इथं मगाशी घरी होता ना, तिथं झोपलेलं तसंच हातरून ठेवल्यात. परत ना तिकडं बाहेरचं तसंच आहे, त्या बाजव तसंच राहिलंय, इकडच्या बाजव तसंच, सगळी तसंच ठेवून गेलं बनसोडायच्या इकडं. आज म्हणलं काय रानात काम पण नाही, ट्रॅक्टर पण ये नाही. म्हणलं कडबाळ पेरायचं होतं, पण अजून काय आलं नव्हतं. म्हणून म्हणलं मी चाललो बनसोडायच्या इकडं. गेलं बनसोडायच्या आत्याच्या इकडं. काहीतरी काम होतं त्यांचं, ते गेलं. कसलं वार सुटलंय बघा, वार भरा 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 आवाज येत असेल तुम्हाला. असं वार हे सुटल्यावर करमत नाही, असं वेगळंच काहीतरी फील झाल्यासारखं होतं की बाबा असं का होतंय, हे असं होतंय. आता इथली झेंडूची फुलं पण सगळी सुकली आहेत. म्हणजे हे झालं, वय झालं, त्याच्यामुळे ती मनाने जळून जायला लागली. फुलं मग आहेत पण ती सगळे जळून जायला लागले. आता इकडून व्हायचं इकडून व्हायचं, सगळी कोण झाडलेल्या सगळं झाडून काढलं. आता ही झेंडूची झाडं सुकून गेल्या, परत इथं सगळं पटांगण होऊन परत मोकळं दिसतं. चला म्हणले, आवरले सगळं काम. दुपारची वेळ झालेली. आता कसं थोडं थोडं हे वळून पोरं पण शाळेत गेली, आता येतो रे. आत्या पण नाहीत घरी. म्हणलं बाय सगळ्यांना.